Good morning student. In last lecture we learned about the first types of intermittent production, that is project production. In today's lecture we learn about the next types of intermittent production, that is jobbing production. In that we learn about the introduction of jobbing production, then the characteristics of jobbing production and the advantages and limitation of jobbing production. So we start with first introduction of jobbing production. Jobbing or job shop production are the characterized by the manufacturing of one or few quantities of the product design and products as per the specifications of the customer within given time of period and cost peaks prior to the contract. The distinguished features of this is low volume and a high variety of product. The job shop comprises of the general purpose machines arranged into the different departments. Each job demand require a technological requirement, demand processing on the machine in a certain sequence. Fabrication shops and machine shops whose work in the primarily of the job production types are often called as the job shop. The associated peoples or the corporations are sometimes called the jobbers. Example of jobbing production are tailoring shop, manufacturing of ship, cranes, manufacturing articles made to the customer order like मेकिंग फ्लॉवर अरेंजमेंट फॉर द स्पेसिफिक वेडिंग एक्सेट्रा. या ठिकाणी आपल्याला जॉबिंग प्रोडक्शन म्हणजेच काय ते दिले. तर जॉबिंग प्रोडक्शन म्हणजेच काय, तर त्यामध्ये काय केलं जातं, तर कस्टमरच्या स्पेसिफिकेशननुसार त्या ठिकाणी आपल्या जे काही प्रोडक्टची क्वांटिटी आहे किंवा प्रोडक्टचं डिझाईन आहे ते अगदी कमी प्रमाणात एक किंवा अगदी कमी प्रमाणात त्या ठिकाणी क्वांटिटी ज्या आहेत ते आपल्याला प्रोड्यूस केलेल्या दिसून येतात. आणि हे जे प्रोडक्शन आहे ते अगदी ठराविक टाईम पिरियडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि त्याची कॉस्ट जी आहे ती आपल्याला कॉन्ट्रॅक्टच्या अगोदर म्हणजेच कस्टमर बरोबर कॉन्ट्रॅक्ट करण्याच्या अगोदरच त्याची प्राईस ही त्या ठिकाणी आपल्याला डिसाईड केलेली दिसून येते. तर याच्यामध्ये जे काही प्रोडक्टचे व्हॉल्यूम असतो तो अगदी लो असलेला दिसून येतो आणि त्याची व्हरायटी आहे, प्रोडक्टची व्हरायटी जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. त्याचबरोबर जॉब शॉपमध्ये त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही जनरल पर्पज मशीन जे आहेत त्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला अरेंज केलेल्या दिसून येतात. आणि प्रत्येक डिमांडसाठी ठिकाणी वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजीची रिक्वायरमेंट ही असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच युनिक टेक्नॉलॉजिकल रिक्वायरमेंट ही प्रत्येक डिमांडसाठी ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. आणि याच्यामधली जी काही डिमांड प्रोसेसिंग आहे ती प्रत्येक मशीनवरती अगदी सर्टन सिक्वेन्समध्ये आपल्याला केलेली दिसून येते. मग त्या ठिकाणी फॅब्रिकेशन शॉप्स असतील किंवा मशीन शॉप्स असतील हे त्या ठिकाणी आपल्याला प्रायमरी वर्क त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात. म्हणजे जॉब प्रोडक्शनमध्ये ज्या ठिकाणी प्रायमरी त्या ठिकाणी वर्क करतात त्यालाच आपण जॉब शॉप असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे कोणी ते पीपल असोसिएट असतील, म्हणजेच जॉब शॉपमध्ये जे कोणी पीपल असोसिएट असतील किंवा जॉबिंग प्रोडक्शनमध्ये जे कोणी पीपल असोसिएट असतील किंवा कॉर्पोरेशन्स असतील त्यालाच ठिकाणी आपण जॉबर्स असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला जॉबिंग प्रोडक्शनची काही एक्झाम्पल दिली आहेत. त्यामध्ये टेलरिंग शॉप असेल, त्याचबरोबर शिप मॅन्युफॅक्चरर कंपनी असेल, त्याचबरोबर क्रेन मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याचबरोबर स्पेसिफिक वेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स असतील त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणार असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर ऑर्डरनुसार ठिकाणी प्रोडक्ट तयार करणार असेल, म्हणजेच त्या ठिकाणी एखादी स्पेसिफिक वेडिंगसाठी त्या ठिकाणी फ्लॉवरची अरेंजमेंट करणं असेल, यासारख्या गोष्टी करणारे जे कोणी व्यक्ती असतील किंवा या सारखे जे काही जॉब आहेत त्यालाच आपण त्या ठिकाणी जॉबिंग प्रोडक्शन असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला जॉबिंग प्रोडक्शन किंवा जॉब शॉप प्रोडक्शन त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स दिले. तर कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणती आहेत ते आपण आता पुढे समजून घेऊया. सो द फर्स्ट इज लो व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन. जॉबिंग प्रोडक्शन इन्व्हॉल्व द मॅन्युफॅक्चर ऑफ वन और फ्यू पीसेस ऑफ द प्रोडक्ट ॲट ए टाइम अंडर द सेपरेट कॉन्ट्रॅक्ट. द प्रोडक्शन इज मेड स्ट्रिक्टली ॲज पर द कस्टमर ऑर्डर अँड स्पेसिफिकेशन. फर्स्ट या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक सांगितले ते म्हणजे लो व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन. म्हणजे ठिकाणी जॉब शॉप प्रोडक्शनमध्ये प्रोडक्टची व्हॉल्यूम जी आहे ती अगदी कमी असलेली दिसून येते. म्हणजे ज्या वेळेला आपण जॉब शॉप प्रोडक्शनच्या माध्यमातून किंवा जॉबिंग प्रोडक्शनच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग करत असतो तेव्हा ज्या वेळेला प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केलं जातं त्याची क्वांटिटी जी आहे ती अगदी कमी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काही वेळेला एका कॉन्ट्रॅक्टच्या खाली फक्त एकच प्रोडक्ट देखील त्या ठिकाणी आपल्याला प्रोड्यूस केलेलं दिसून येतं. आणि याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस केले जातात हे पूर्णपणे त्या ठिकाणी कस्टमर ऑर्डरनुसार किंवा कस्टमर स्पेसिफिकेशननुसार आपल्याला तयार केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज यूज ऑफ जनरल पर्पज मशीन अँड फॅसिलिटीज. Plant and equipment is designed or the procured in order to obtain the maximum flexibility. The machines are capable for the performing variety of operations and can be used to produce the different type of product. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे यूज ऑफ जनरल पर्पज मशीन अँड फॅसिलिटीज.
म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स असतील किंवा फॅसिलिटीज असतील ह्या ज्या आपण जनरल पर्पजसाठी यूज करतो त्याच त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर प्लॅन्ट अँड इक्विपमेंटची अशा पद्धतीने त्या ठिकाणी डिझाइनमेंट केली जाते किंवा प्रोक्युरमेंट त्या ठिकाणी केलं जातं की ज्याच्या माध्यमातून आपल्याला मॅक्झिमम फ्लेक्झिबिलिटी कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि अशा प्रकारच्या मशीन्स त्या ठिकाणी यूज केल्या जातात त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स हे आपण त्या ठिकाणी एकाच मशीनच्या माध्यमातून आपण परफॉर्म करू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं प्रोडक्शन जे आहे ते आपण त्या ठिकाणी एकाच मशीनच्या माध्यमातून करू शकतो. अशा प्रकारच्या मशीन्स या ठिकाणी आपल्याला जॉब प्रोडक्शनमध्ये किंवा जॉबिंग प्रोडक्शनमध्ये आपल्याला यूज केलेल्या दिसून येतात. Next is discontinuous flow of material. The flow of materials and the components between the various stages of manufacturer is highly discontinuous due to the imbalance in the operation wise work content. नेक्स्ट या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे डिस्कंटिन्युअस फ्लो ऑफ मटेरियल. म्हणजेच त्या ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना जे काही स्टेज आपल्या ठिकाणी दिलेले असतात म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंगचे जे काही स्टेज असतील ते एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाताना मटेरियलचा जो काही फ्लो आहे किंवा कॉम्पोनंटचा जो काही फ्लो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कंटिन्युअस असलेला दिसून येतो. म्हणजेच ते फ्लो आहे जो आपल्याला डिस्कंटिन्युअस असलेला दिसून येतो. तर असं का होतं तर ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स जे आहेत ते वर्क कंटेंटनुसार करत असतो त्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला इम्बॅलन्स असलेला दिसून येतो. म्हणजे जे काही आपण काम करत असतो त्याचे जे काही ऑपरेशन्स असतील त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात इम्बॅलन्स असल्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला एका प्रोसेसमधून किंवा एका मॅन्युफॅक्चरिंग स्टेजमधून दुसऱ्या मॅन्युफॅक्चरिंग स्टेजमध्ये जात असताना त्या ठिकाणी मटेरियलचा जो काही फ्लो आहे किंवा कॉम्पोनंटचा जो काही फ्लो आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कंटिन्युअस असलेला दिसून येतो. नेक्स्ट इज हायली स्किल्ड ऑपरेटर अँड लेबर. The labor force is usually highly skilled who work from minimum infrastructure, display a greater deal of initiative and adjustment. They work independently and are able to take up each job as a challenge because of युनिकनेस. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच हायली स्किल ऑपरेटर अँड लेबर. म्हणजेच त्या ठिकाणी जॉब शॉप प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रोडक्शन करत असताना त्या ठिकाणी लागणारे जे काही ऑपरेटर्स असतील किंवा लेबर्स असतील हे त्या ठिकाणी आपल्याला हायली स्किल्ड असले पाहिजेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करण्याची सवय किंवा मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम केलेलं असलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेणं असेल किंवा ॲडजस्टमेंट जे करणं असेल वेगवेगळ्या गोष्टींसाठी ॲडजस्टमेंट करावी लागते ती ॲडजस्टमेंट करण्याची तयारी त्या ठिकाणी आपल्याला त्या लेबरची असली पाहिजे. त्याचबरोबर इंडिपेंडंटली काम करण्याची सवय त्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजे स्वतः ठिकाणी काम करण्याची सवय दुसऱ्यावर डिपेंड न राहता सर्व काम त्या ठिकाणी स्वतःच करण्याची सवय किंवा स्वतःच केलं पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक जॉब जो आहे तो एक चॅलेंज म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला युनिकनेस त्या ठिकाणी दाखवायचा असतो. त्यामुळे प्रत्येक जॉब हा एक चॅलेंज म्हणून त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. अशा पद्धतीचे जे काही हायली स्किल्ड ऑपरेटर्स असतील किंवा लेबर्स असतील हे त्या ठिकाणी आपल्याला जॉब शॉप प्रोडक्शनमध्ये किंवा जॉबिंग प्रोडक्शनमध्ये आपल्याला असणं गरजेचं आहे. Next is highly competent supervision. Highly competent engineers are engaged as a foreman in a base workshop and trained managers capable for taking independent charge of each contract are employed to the work at site. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक सांगितले ते म्हणजेच हायली कॉम्पिटंट सुपरविजन. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक प्रोजेक्टसाठी त्या ठिकाणी सक्षम असं सुपरविजन त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे सक्षम असे इंजिनियर जे आहेत ते वर्कशॉपमध्ये आपल्याला फोरमेन म्हणून काम करताना दिसून येतात. त्याचबरोबर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टसाठी इंडिपेंडंट चार्ज घेण्यासाठी म्हणजेच प्रत्येक कॉन्ट्रॅक्टचा ठिकाणी चार्ज घेण्यासाठी ट्रेन मॅनेजर हे त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असलेले दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक ट्रेन मॅनेजरकडे एक त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आपल्याला सोपवलेलं दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वर्क हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात आपण ज्यावेळेला जॉब शॉप प्रोडक्शनच्या माध्यमातून किंवा जॉबिंगच्या प्रोडक्शन माध्यमातून त्या ठिकाणी आपण प्रोडक्शन करत असतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणात सक्षम असे इंजिनियर असतील त्याचबरोबर ट्रेन मॅनेजर हे त्या ठिकाणी आपल्याला वर्क करताना दिसून येतात व त्याच्या माध्यमातून जे काही आपलं कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा वर्क असेल हे अगदी सक्षम अशा सुपरविजन खाली आपल्याला पार पाडलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज लार्ज इन्व्हेंटरी ऑफ मटेरियल टूल्स अँड पार्ट्स. म्हणजेच त्या ठिकाणी जॉब शॉप प्रोडक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मटेरियल्स असेल किंवा टूल्स असतील किंवा पार्ट्स असेल यांची इन्व्हेंटरी ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. Next is limited function of production planning and control. The success of jobbing production depend upon the in charge contract engineer. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले ते म्हणजे लिमिटेड फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. म्हणजेच प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोलचे लिमिटेड फंक्शन्स हे ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर जॉबिंग प्रोडक्शन सक्सेसफुल होण्यामागे कोणकोणती कारणं त्या ठिकाणी आपल्याला असतात डिपेंड असतात. म्हणजे जॉबिंग प्रोडक्शन हे कोणत्या गोष्टींवरती डिपेंड असतं तर त्या ठिकाणी जो कोणी इनचार्ज इंजिनियर असेल याच्यावरती पूर्णपणे जॉबिंग प्रोडक्शन हे सक्सेसफुल होणार की नाही हे डिपेंड असलेलं आपल्याला दिसून येतं. अनलाईक मास प्रोडक्शन हिअर मटेरियल रिक्वायरमेंट इज नॉट प्लॅन इन ॲडव्हान्स. म्हणजे ज्या वेळेला आपण जॉबिंग प्रोडक्शनच्या माध्यमातून वर्क करत असतो किंवा जॉब शॉपच्या माध्यमातून वर्क करत असतो त्यावेळेला लागणारे मटेरियलची रिक्वायरमेंट आहे ती त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये प्लॅन केलेली आपल्याला दिसून येत नाही.
द सुपरवायझर डिसाइड वर्क मेथड, प्रोसेस, इक्विपमेंट टू बी यूज एक्सेट्रा. म्हणजेच त्या ठिकाणी सुपरवायझरच्या माध्यमातून त्या ठिकाणी वर्कची मेथड आहे ती डिसाईड केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कामाची मेथड त्या ठिकाणी डिसाईड केली जाते. त्याचबरोबर प्रोसेस जी आहे त्या ठिकाणी डिसाईड केली जाते. त्याचबरोबर जॉब करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी जे काही इक्विपमेंट यूज करणार आहोत ती कोणकोणती इक्विपमेंट त्या ठिकाणी यूज केली पाहिजे याच्याविषयी जे काही डिसिजन असतील हे सुपरविजनच्या माध्यमातून सुपरवायझरच्या माध्यमातून आपल्याला घेतलेले दिसून येतात. स्टँडर्ड टूल्स आर स्टॉक, स्पेशल टूल्स आर मेड ऑर द परचेस ॲज अँड व्हेन नीडेड. या ठिकाणी जे काही स्टँडर्ड टूल्स असतील ते आपल्याला स्टॉक केलेले दिसून येतात आणि स्पेशल टूल्स जे आहेत त्या ठिकाणी जेव्हा गरज असेल त्यावेळेला त्या ठिकाणी परचेस केले जातात किंवा त्या ठिकाणी तयार केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडक्यात ठिकाणी आपण ज्यावेळेला जॉबिंग प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रोडक्शन करत असतो किंवा जॉब शॉपच्या माध्यमातून प्रोडक्शन करत असतो तेव्हा जे काही आपले स्टँडर्ड टूल्स असतील ते ठिकाणी आपल्याला स्टॉक केलेले दिसून येतात. परंतु जे काही स्पेशल टूल्स असतील हे ठिकाणी त्यावेळेला जेव्हा गरज असेल त्यावेळेला आपल्याला तयार केले जातात किंवा परचेस केले जातात. Scheduling activity is almost decentralized. It is left to the individual shop supervisor. Scheduling activity is almost decentralized. It is left to the individual shop supervisor. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ज्या काही शेड्युलिंग ॲक्टिव्हिटीज असतील ते जॉब शॉप प्रोडक्शनमध्ये पूर्णपणे आपल्याला डिसेंट्रलाइज असलेल्या दिसून येतात आणि या ज्या काही शेड्युलिंग ॲक्टिव्हिटीज आहेत ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल शॉप सुपरवायझरकडे आपल्याला सोपवलेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज सुपरवायझर होल्ड प्रोडक्शन मीटिंग अँड अकाउंट्स फॉर द जॉब प्रोग्रेस. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की सुपरवायझरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन मीटिंग्स असतील त्याचबरोबर प्रोडक्शनचे जे काही अकाउंट असेल हे मेंटेन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या ठिकाणी आपण जॉबिंग प्रोडक्शनच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी जॉब करत आहोत त्याची प्रोग्रेस कशा पद्धतीने चालली आहे त्याच्यासाठी प्रोडक्शन मीटिंग जे आहेत ते आपल्याला सुपरवायझरच्या माध्यमातून घेतलेल्या दिसून येतं. त्याचबरोबर त्याचं जे काही अकाउंट असेल त्याचं मेंटेन करणं असेल हे पूर्णपणे सुपरवायझरच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीचे जे काही लिमिटेड फंक्शन्स जे आहेत ते आपल्याला प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोलमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजे ज्यावेळेला आपण जॉबिंग प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रोडक्शन करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीचे जे काही लिमिटेड फंक्शन जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोलमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज लार्ज वर्क इन प्रोग्रेस. द WIP इन्व्हेंटरी इन जॉबिंग प्रोडक्शन इज व्हेरी लार्ज. There are temporary work shortage that causes the unnecessary delay. In order to keep men and machine occupied, more work is released to the shop, which is turn increase the WIP. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे लार्ज वर्क इन प्रोग्रेस. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आपण जॉबिंग प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रोडक्शन करत असतो त्यावेळेला वर्क इन प्रोग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेंटरी ही इन्व्हॉल्व असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी टेम्पररी वर्क शॉर्टेज असल्यामुळे देखील त्या ठिकाणी आपल्याला अननेसेसरी डिले जो आहे तो ठिकाणी आपल्याला कामामध्ये झालेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला जर त्या ठिकाणी आपले मॅन अँड मशिनरी कायमस्वरूपी ऑक्युपाय करायचे असतील तर जास्तीत जास्त काम हे आपल्या शॉपमध्ये कशा पद्धतीने रिलीज करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केला पाहिजे व त्याच्या माध्यमातून आपला जो WIP आहे म्हणजेच वर्क इन प्रोग्रेस आहे तो देखील आपल्याला वाढवायला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. नेक्स्ट इज डिटेल प्लॅनिंग इज इसेन्शियल्स फॉर द सिक्वेन्सिंग द रिक्वायरमेंट ऑफ ईच प्रोडक्ट, कॅपॅसिटी फॉर द ईच वर्क सेंटर अँड ऑर्डर प्रायोरिटी. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले ते म्हणजे डिटेल प्लॅनिंग हे त्या ठिकाणी इसेन्शियल आपल्याला असलेल्या दिसून येतं. तर इसेन्शियल का आहे तर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट लागतील प्रोडक्टची जी काही रिक्वायरमेंट आहे त्याचं सिक्वेन्सिंग करण्यासाठी असेल, त्याचबरोबर आपल्या जे काही वर्क सेंटर आहे त्याची कॅपॅसिटी आयडेंटिफाय करण्यासाठी असेल किंवा आपले जे काही ऑर्डर आहे त्याला प्रायोरिटी देण्यासाठी म्हणजे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट रिलीज करण्यासाठी ठिकाणी आपल्याला डिटेल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीची वेगवेगळी कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ही आपल्याला जॉबिंग प्रोडक्शनमध्ये किंवा जॉब शॉप प्रोडक्शनमध्ये आपल्याला असलेली दिसून येतात. नेक्स्ट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ जॉबिंग और जॉब शॉप प्रोडक्शन. म्हणजे ज्या ठिकाणी जॉबिंग प्रोडक्शन किंवा जॉब शॉप प्रोडक्शनचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ती आपल्याला या ठिकाणी दिली आहेत ती आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज बिकॉज ऑफ जनरल पर्पज मशीन अँड फॅसिलिटी व्हरायटी ऑफ प्रोडक्ट कॅन बी प्रोड्यूस. म्हणजे त्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस सांगितलं आहे की आपण जॉबिंग प्रोडक्शनमध्ये किंवा जॉब शॉप प्रोडक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी जनरल पर्पज मशीन्स असतील किंवा फॅसिलिटीज आपण त्या ठिकाणी यूज करत असतो त्यामुळे आपण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या व्हरायटीचे प्रोडक्ट त्या ठिकाणी आपण प्रोड्यूस करू शकतो. नेक्स्ट इज वर्क इज जनरली ऑफ अ हाय क्वालिटी. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की आपण जे काही जॉबिंगच्या माध्यमातून वर्क करत असतो किंवा जॉब शॉपच्या माध्यमातून जे काही वर्क करत असतो ते हाय क्वालिटीचं वर्क त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज हाय लेवल ऑफ कस्टमायझेशन इज पॉसिबल टू मीट द कस्टमर एक्झॅक्ट रिक्वायरमेंट. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला सांगितलं की जॉब शॉपच्या माध्यमातून किंवा जॉबिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जेव्हा प्रोडक्शन करत असतो त्यावेळेला हाय लेवलचं कस्टमायझेशन हे त्या ठिकाणी आपल्याला पॉसिबल असलेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्या जे काही कस्टमरचे एक्झॅक्ट रिक्वायरमेंट आहेत ते फुलफिल करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज ऑपरेटर विल बिकम अ मोर स्किल्ड अँड कॉम्पिटंट ॲज ईच जॉब गिव्स देम अ लर्निंग ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला ॲडव्हान्टेजेस सांगितलं तो म्हणजेच त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला जॉब शॉप प्रोडक्शन करत असतो किंवा जॉबिंग प्रोडक्शन करत असतो त्यावेळेला आपण जे काही लेबर वापरत असतो किंवा जे काही ऑपरेटर असतील ते पूर्णपणे आपल्याला स्किल्ड आणि कॉम्पिटंट असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक जॉबमधून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची लर्निंग ऑपॉर्च्युनिटी ज्या ठिकाणी आपल्याला तयार झालेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज वर्कर कॅन बी इझिली मोटिवेटेड
अँड देअर फुल पोटेन्शियल्स कॅन बी युटिलाइज. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस दिले तो म्हणजेच वर्कर हे त्या ठिकाणी इझिली आपल्याला मोटिवेट झालेले दिसून येतात आणि त्यांचं जे काही पूर्ण पोटेन्शियल आहे ते त्या ठिकाणी आपल्याला युटिलाइज करायला मिळालेलं दिसून येतं. म्हणजे जॉबिंगच्या माध्यमातून प्रोडक्शन करत असताना त्या ठिकाणी मोटिवेट एम्प्लॉईजला आपल्याला मोटिवेट करायला किंवा वर्करला मोटिवेट करायला आपल्याला जास्त एनर्जी घालावी लागत नाही. ते इझिली त्या ठिकाणी आपल्याला मोटिवेट झालेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यांचं जे काही पूर्ण पोटेन्शियल आहे ते देखील आपण योग्य त्या ठिकाणी जॉबिंगच्या माध्यमातून युटिलाइज करू शकतो. नेक्स्ट इज इट प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी फॉर द क्रिएटिव्ह मेथड्स अँड इनोव्हेटिव्ह आयडियाज. म्हणजे नेक्स्ट आपल्याला सांगितलं की त्या ठिकाणी जॉबिंगच्या माध्यमातून किंवा जॉब शॉप प्रोडक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएटिव्ह मेथड्ससाठी अपॉर्च्युनिटीज निर्माण झालेल्या दिसून येतात. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या इनोव्हेटिव्ह आयडियांसाठी त्या ठिकाणी आपल्याला अपॉर्च्युनिटीज ह्या जॉबिंगच्या माध्यमातून किंवा जॉब शॉपच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या दिसून येतात. अशा पद्धतीचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते आपल्याला जॉबिंगच्या माध्यमातून किंवा जॉब शॉप प्रोडक्शनच्या माध्यमातून हे झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज लिमिटेशन ऑफ जॉबिंग और जॉब शॉप प्रोडक्शन. म्हणजे त्या ठिकाणी जॉब शॉप प्रोडक्शन किंवा जॉबिंग प्रोडक्शनच्या ठिकाणी आपल्याला लिमिटेशन या ठिकाणी दिलेले आहेत. तर लिमिटेशन कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज हायर कॉस्ट ड्यू टू द फ्रिक्वेंट सेटअप चार्जेस. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जॉबिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला लागलेली दिसून येते. कारण त्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेंटली त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे सेटअप हे त्या ठिकाणी आपल्याला तयार करावे लागतात आणि ते सेटअप करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला चार्जेस हे त्या ठिकाणी पे करावे लागतात. त्यामुळे त्या ठिकाणी हायर कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला जॉबिंगच्या माध्यमातून किंवा जॉब शॉप प्रोडक्शनच्या माध्यमातून आलेली दिसून येते. नेक्स्ट इज हायर लेवल ऑफ इन्व्हेंटरी ॲट ऑल लेवल अँड हेन्स द हायर इन्व्हेंटरी कॉस्ट. म्हणजेच त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला जॉबिंगच्या माध्यमातून किंवा जॉब शॉपच्या माध्यमातून प्रोडक्शन करत असतो त्यावेळेला आपल्याला हायर लेवलची इन्व्हेंटरी त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक लेवलला त्या ठिकाणी लागलेली दिसून येते. त्यामुळेच त्या ठिकाणी आपल्या इन्व्हेंटरी कॉस्ट देखील आहे ती देखील आपल्याला वाढलेली दिसून येते. नेक्स्ट इज प्रोडक्शन प्लॅनिंग इज कॉम्प्लिकेटेड. म्हणजेच त्या ठिकाणी जॉबिंगमध्ये किंवा जॉब शॉप प्रोडक्शनमध्ये प्रोडक्शन प्लॅनिंग जे आहे ते आपल्याला कॉम्प्लिकेटेड त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज रिक्वायर द यूज ऑफ स्पेशलिस्ट लेबर. म्हणजे त्या ठिकाणी आपण जॉब शॉपच्या माध्यमातून किंवा जॉबिंगच्या माध्यमातून प्रोडक्शन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला स्पेशलाइज लेबर यूज करणं हे त्या ठिकाणी रिक्वायर असलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी स्पेशलाइज किंवा स्किल्ड लेबर त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट इज लार्ज स्पेस रिक्वायरमेंट. म्हणजे त्या ठिकाणी जॉब शॉप प्रोडक्शनसाठी किंवा जॉबिंग प्रोडक्शनसाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्पेसची रिक्वायरमेंट असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीची वेगवेगळी लिमिटेशन्स जी आहेत ही या ठिकाणी आपल्याला जॉबिंग प्रोडक्शन की जॉब शॉप प्रोडक्शनची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जॉबिंग प्रोडक्शनची इन्फॉर्मेशन जी आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा ॲडव्हान्टेजेस असतील लिमिटेशन्स हे ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट आहे ते म्हणजेच बॅच प्रोडक्शन. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत की बॅच प्रोडक्शन म्हणजेच काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स कोणती आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.